नमस्कार मंडळी. तर बघा, कारल्याची भाजी म्हटलं ना तर कुणालाच आवडत नाही, पण तुम्ही जर अशा पद्धतीने कारलं केलं ना तर सगळ्यांना नक्कीच आवडेल घरामध्ये. तर काय करायचं, पहिला कारल्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि मग कारली अशी बारीक चिरून घ्यायची. आणि मग ज्या बारीक चिरलेल्या कारल्याला आपण मीठ लावून ठेवून देऊया एक 5 मिनटं. तोपर्यंत काय केलं, कढईमध्ये घेतलं तेल आणि कांदा आणि मिरची. कांदा थोडा जास्त घ्यायचा कारल्याच्या भाजीला. आणि आता आपला कांदा फ्राय होईपर्यंत आपण जे मीठ लावून घेतलेलं आहे कारल्याला, तर आता ही कारल्या पण चुरून घेऊयात एकदम छान. नक्की तुम्ही, म्हणजे माझ्या मिस्टरांना पण पहिला कारल्याची भाजी आवडत नव्हती, पण मी अशा पद्धतीने करायला लागल्यापासून माझे मिस्टरसुद्धा आणि माझे मुलीसुद्धा खातात आवडीने कारल्याची भाजी. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा अशा पद्धतीने. आता बघा, आपली कारली चांगली चुरून झाली आहे, त्याच्यामध्ये आपण साधं पाणी घालूया आणि आपली कारली धुवून घेऊया. त्यामुळे काय होतं, कारल्यातला कडूपणा थोडा कमी होतो. अशा पद्धतीने आपण धुवून घ्यायचं आणि हे पाणी काढून टाकूया. तर तुम्हाला जर ही पद्धत आवडली, तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता काय, आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे, त्यामध्ये लाल तिखट हळद घालायची आणि जी कारली आपण धुवून घेतली ती अशी पूर्ण पिळून पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यातलं आणि आपल्या कांद्यामध्ये घालायची. आता पूर्ण भाजी घालून घेतल्यानंतर तिला फ्राय करायचं आणि 2 ते 3 मिनटं झाकण ठेवूया आपण. तर कारली फ्राय होईपर्यंत इथे मी घेतले एक गुळाचा छोटा तुकडा आणि चिंच थोडीशी घेतली आहे. त्यात पाणी घालून मिक्स करून एक 5 मिनिट ठेवूया. बघा, आता मस्त चिंचेचा कोल तयार झालेला आहे. गुळ आणि चिंचेचा मत आपण ह्याच्या भाजीमध्ये मीठ घालायचं चवीपुरती. हा चिंच आणि गुळाचा कोल टाकला आणि खोबरं, सुक्कं ओलं खोबरं कुठलंही टाकू शकता तुम्ही, नाही टाकलं तरीसुद्धा छान लागते ही भाजी. आणि आता परत मिक्स करून एक 5 मिनटं ठेवूया. नक्की तुम्ही ट्राय करा, बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजीची पद्धत. बाय.